फायनली निक्की तांबोळीची कॅप्टन्सी संपली आणि घराला नवीन कॅप्टन मिळालाय. डीपी दादा अंकिताला जागा करतोय की भाई गेम खेळ. कॅप्टन्सी टास्कमध्ये परत एकदा बी टीमच्या लोकांचा काही मंद गेम पाहायला मिळाला. तर वर्षाताई घराच्या कॅप्टन झालेल्या आहेत. तर परत एकदा निक्की तांबोळे जे आहे ते घरावरती दादागिरी करताना दिसते. तर वैभवला अरबाजवरती विश्वास नाही आहे आणि अरबाज आणि निक्कीचा जो आहे तो लव्ह अँगल परत एकदा बिग बॉसनी जबरदस्तीचा आतमध्ये घुसवलेला आहे. बरंच काही आहे एपिसोडबद्दल बोलण्यासारखं. तर चला एपिसोडची सुरुवात करूया. तर मित्रांनो, सुरुवातीला जो आहे तो अभिजित जो आहे तो किचनमध्ये निक्की बरोबर आला आणि अंकिताला बोलला की काय ब्रेकफास्ट वगैरे काय करायचं आहे का. तर ते बोलते तू मला काय विचारतो, तुला माहीत नाही का 2 टीम झालेले, तुझ्याबरोबर कॅप्टन आहे तिला विचार. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला कशाला विचारतो. अंकिता ही अभिजितवर नाराज आहे. अभिजित बिचारा परत चेहरा पाडून गेला आणि परत निघून गेला आणि परत निक्की त्याला बोलते ही काय स्वतःला खूप शहाणी समजते काय. नॉमिनेशनमध्ये गेले तर घाबरली, फाटली तिला मी नॉमिनेशनमध्ये आहे बघून. अभिजित आणि निक्की नॉमिनेशनमध्ये आहे म्हणून जे आहे ते ही घाबरणारी. मग ती गेली म्हणे पाठी काय बोलते तोंडावरती बोल आणि दोघीमध्ये जो आहे तो वाद झाला. वाद तुम्ही बघितलेला आहे मित्रांनो. पण निक्कीनं हे सगळं जे कांड आहे ते का केलं तुम्हाला माहीत आहे. निक्की तांबोळी हे दाखवण्याचा प्रयत्न करते की बघा मीच आहे घरामध्ये, माझ्याशिवाय कोणी नाही आहे. दुसरी ही गोष्ट आहे की अभिजितला हे सांगण्याचा प्रयत्न करते की भाई तू तिच्या विरोधात आहे म्हणून ती जळतीये, कळलं. तिला असं वाटतंय की मी अभिजितपेक्षा कमजोर आहे म्हणून ती तुझ्याशी उलटं बोलते. हे बघ मला कळतंय तुझ्याविषयी सगळं. म्हणजे अभिजितचं कान भरायचे. वरून जे आहे ते तिला भांडण आणि निक्की तांबोळी याचं म्हणजे काय मेळच आहे. ही निक्की तांबोळी घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करते माहीत आहे का. ही डिग्निटीच्या गोष्टी करते, स्टँडच्या गोष्टी करते, चांगलं वाईट काय असतं याबद्दल बोलते. आणि निक्की तांबोळी मैत्रीबद्दल पण बोलते. त्याच्यानंतर निक्की तांबोळी माणसांबद्दल पण बोलते, माणसांना जज करण्याबद्दल पण बोलते. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर फक्त एकच गोष्ट मनामध्ये येते, अरे हे काय ऐकतोय मी ह्याच्या तोंडून, हिला पटते का तरी. म्हणजे ज्या मुलीला कशी भाषा बोलायची हे माहीत नाही, ज्या मुलीला मोठ्यांचा आदर कसा करायचा हे माहीत नाही आहे, ज्या मुलीला चांगलं काय वाईट काय या गोष्टी समजत नाही, या मुलीला स्वतःच्या पलीकडे दुसरं जगच नाही आहे, अशी मुलगी जर का अशी फिलॉसॉफी झाडायला लागली किंवा डिग्निटीच्या गोष्टी करायला लागली तर आपण या मुलीबद्दल बोलायचं काय. तर काय झालंय मित्रांनो, पिसळलेली कुत्री कशी असतात तसा निक्कीचा पेया जो आहे तो भडकलेला आहे. म्हणून काय करतात इंस्टाग्रामवरती एखादी रील टाकली की त्याच्या खाली येऊन धमकी देतात की तुझा आयडी आम्ही घालून टाकू, तुझ्या आयडीला रिपोर्ट करू. यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला नाही की खाली कमेंट करायतात की निक्कीमुळेच अख्खं घर चालतंय, निक्कीच्या पाठीवर जे आहे ते बसून अख्खं घर चालतंय, बाकी लोकांचा गेम नाही, निक्की इज द बॉस, निक्कीसारखी शहाणी कोण नाही. असे हे विकत घेतलेले PR इकडे येऊन आम्हाला निक्की तांबोळीचा गेम शिकवतात. काय निक्की तांबोळीचा गेम, दुसऱ्यांना नावं ठेवणं, त्याच्यानंतर गेममध्ये आडपाया घालणं, एखाद्याच्या कॅरेक्टरबद्दल बोलणं किंवा घरामध्ये सेल्फिशपणा दाखवणं, हा निक्की तांबोळीचा गेम आहे. किंवा एखाद्याला डॉमिनेट करणं. आता आठवडाभर त्या अभिजितला बिचारायला डॉमिनेट करते, म्हणजे तिचे विचार आहेत त्या अभिजितवर थोपते. तुम्ही बघितलं असेल तर अभिजित जो आहे तो खूप कमी प्रमाणावर बोलतो त्या निक्की बरोबर. पण ही आहे ना असे काहीतरी मुद्दे उकरून काढत असते, अरबाज विषयी बोलत असते, याच्याविषयी बोलत असते, त्याच्याविषयी बोलत असते आणि सगळे मुद्दे जे आहेत त्याच्या कानात भरत असते आणि त्याला डॉमिनेट करायचा प्रयत्न करते. आता तसंच तिने इकडे अंकिताचा विषय काढून जे आहे ते डॉमिनेट करायचा प्रयत्न केला. आता अभिजित आणि अंकिताचा जो विषय होता त्यामध्ये ही नॉमिनेशनची गोष्ट यायला हवी होती का, नव्हती यायला. पण आता इकडे बरेच लोक आहेत ना असं म्हणतील की निक्की इज द बेस्ट, निक्की सारखा प्लेअरच नाहीये. अरे बाबा मला कीव येते अशा विचारसरणीच्या माणसांची. बिग बॉसमध्ये असं भांडण करणं किंवा तिरकाट वागणं हा गेम जो आहे तो जुना झालेला आहे. भले सीझन 14 साठी हा गेम जो आहे तो निक्कीसाठी चालला असेल, पण सीझन 14 संपून जमाना झालेला आहे. आता सीझन जो आहे तो बिग बॉस मराठीचा 5 आहे, हिंदीचा सीझन 18 येतोय. म्हणजे ऑलमोस्ट जे आहे ते मराठीचे 2, OTTचे 2 आणि हिंदीचे मेन जे आहे ते 3 सीझन निघून गेलेले आहेत. आता एवढ्या सीझन नंतर परत हा रिपिटेटिव्ह गेम जर का निक्की तांबोळी महाराष्ट्राच्या बिग बॉसमध्ये दाखवायला आले असेल तर आम्ही त्याचा बिग बॉसचा गेम का सहन करायचा. मला असं वाटतं की डिग्निटीने जशा पद्धतीने लोक खेळतात, जसं की शिव ठाकरे खेळला आहे, विशाल निकम खेळला आहे, विकास पाटील खेळलेला आहे, मेघा धाडी खेळलेली आहे. त्यानंतर हिंदीमध्ये सुद्धा शिव ठाकरेने कमाल केली होती किंवा ती रुपीना दिलेक खेळलेली आहे, राहुल वैद्य खेळलेला आहे. ही सगळी लोक जे आहेत तिकडे एकदम डिग्निटीने गेम खेळली. आणि सिद्धार्थ शुक्ला असेल किंवा आसिम रियाज असेल, ही डिग्निटीने गेम खेळलेली माणसं आहेत, आपले स्टँड घेणारी माणसं आहेत. ही लोकांना आवडत असतात. निक्की तांबोळीसारखा फालतू आणि जुनाट झालेला गेम जो आहे तो कोणाला आवडणार नाहीये. म्हणजे काय करते मित्रांनो बघा तुम्ही,
टास्कमध्ये तिला माहित होतं की तिची टीम जिंकणार आहे, तरी सुद्धा तिने स्वतः दिसण्यासाठी तिकडे वाद घातला आणि बोलले की माझं तिकडे एक मत आहे. अरे तुझ्या मताला कोण विचारतंय? तिकडे काहीतरी आहे का? महाराष्ट्राला गेम आवडत असता तर सीझनची टीआरपी खालवली नसती, सीझनची टीआरपी डाऊन झालेली. आणि हा जो जबरदस्तीचा जो लव्ह अँगल जो दाखवण्याचा प्रयत्न केला जातो बिग बॉसच्या मेकर्सकडून, तो लव्ह अँगल सुद्धा लोकांना अजिबात सुद्धा आवडत नाहीये. म्हणजे कोणाला त्या अरबाजच्या आणि निक्कीच्या प्रेमाबद्दल पडले, दोघंही खूप नाटके आहेत, हे सगळं महाराष्ट्र जो आहे तो समजून गेलाय. आता बोलूया अभिजित विषय. आता काल आपण अभिजितचं कौतुक केलं की वा तो काय स्टँड घेतला निक्की विरुद्ध वगैरे वगैरे, सगळ्यांनी कौतुक केलं आणि ती कौतुकाची गोष्ट होती. पण त्यानंतर हा कसा वागतोय? त्यानंतर परत एकदा ती त्याला फीड करते, तिला ज्या पाहिजे त्या गोष्टी, आणि हा ऐकत चाललाय. आता त्याच्या चेहऱ्यावरून तर हे वाटतंय की त्याला बऱ्याच गोष्टी पटत नाहीयेत, पण त्याचा नाईलाज आहे की तो जोडीमध्ये आहे. पण मला असं वाटतं तो काल जो त्याने स्टँड घेतला होता त्याच्यावरती तो कायम राहायला हवा. आता ही जोडी सुटल्यानंतर बघूया की त्याचा स्टँड कायम राहतो की नाही. नाहीतर उगाच थंडी वाजल्याचं नाटक करत होते आणि जॅकेट दिल्यानंतर 1 मिनिटाची आहे ती थंडी गेली. म्हणजे त्या जॅकेटमध्ये आतमध्ये काय गरम पाणी भरलं होतं का, वाफ भरली होती, असे काय की लगेच अभिजितने काढल्या निक्कीची थंडी गेली. निक्की जे आहे ना इकडे अरबाजला जळवण्यासाठी या गोष्टी करत होते की भाई अभिजित तुझ्याकडलं मला जॅकेट दे, हे सगळ्याला दिसत होतं. त्यामुळे अभिजितने किती गेम बदलला किंवा काल घेतलेला स्टँड अभिजितचा खरा आहे की खोटा याबद्दल सुद्धा शंका निर्माण व्हायला लागली. कारण ज्यावेळेस निक्की अरबाजबद्दल बोलत होती अभिजितकडे, तर अभिजित बोलला की चला मी तर खुश आहे, तुम्ही दोघं एक व्हायला लागलाय, तुमच्यातल्या गोष्टी सगळ्या मिटायला लागलेल्या आहेत. आणि हा अरबाज अतिशाना तो तिकडे गेला, काचेवरती जाऊन जे आहे ते सगळं जे बदाम वगैरे काढलं आणि तिकडे स्माइली काय पाठवतो. यार काय अरबाज, मी तुम्हाला लिहून देतो मित्रांनो, निक्की आणि अरबाजचा गेम जो आहे ना उद्या भाऊच्या धक्क्यावर एक्सपोज होणार आहे. आणि या गेमबद्दल चर्चा काय काम करणार आपण? हा सगळा फेक गेम चाललाय आणि या फेक गेमला आपण किती वेळा एक्सपोज करायचं, त्याच गोष्टी किती वेळा रिपिटेटिव्ह करायच्या. म्हणजे अरबाज जो आहे तो जान्हवीला फसवतोय, वैभवला फसवतोय, त्यानंतर घनश्यामला फसवतोय, अख्ख्या बी टीमला फसवतोय, आर्यालाही फसवतोय, तरी सुद्धा लोक ह्या अरबाजवरती विश्वासच कसा ठेवत आहेत? रात्री अपरात्री कॅप्टन्सी रूम मध्ये जाऊन त्या निक्कीचा गालगुच्चा घेतोय, त्याच्याशी संगनमत करून जो आहे तो विषय मिटवण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टी हा अरबाज पटेल करतोय आणि या लोकांवरती विश्वासच कशी ठेवत आहेत ही सगळी लोक. आर्या जाऊन सांगते की त्यांनी जाऊन तिकडे हॉट वगैरे काढलं, अमुक केलं तमुक केलं. अरे तुम्हाला माहिती आहे की तो त्या निक्की तांबोळीच्या मागं पागल आहे किंवा त्या दोघांनी रचलेला हा डाव आहे, तर तो का बी टीमने सावधतेची पवित्रता घ्यायला पाहिजे इकडे, पण बी टीम तशा पद्धतीने करताना दिसत नाही. आणि जान्हवी आणि वैभव तुम्ही आता तरी जागे व्हा, नाहीतर तुम्हाला बॅग भरून जायला गेलं. कारण ही निक्की तुमच्याविषयी अजिबात सुद्धा चांगलं बोलत नाहीये. ही भलेही किती सांगत असेल की मी गेम खेळते, अमुक खेळते, मला तर तिचा काही गेम वाटत नाही, पण ही निक्की तांबोळी तुमच्यावरती टपली हे दिसत आहे. आता डीपी दादांचं पण मला इकडे थोडंसं विशेष वाटतंय, कारण डीपी दादा अंकिताला सांगत होते की भाई तुझा गेम जो आहे तो कसा मी इम्प्रूव्ह करतोय. काल जे मी केलं टास्कमध्ये ते तुझा गेम खुलण्यासाठी केलं होतं. निक्कीने जे काय केलं ते तिचा गेम खुलण्यासाठी केलं होतं. मी पण काल तुझा गेम खुलण्यासाठी गोष्टी केल्या. आता डीपी दादाला मला एक गोष्ट बोलायची की अंकिताने तुम्हाला नॉमिनेट केले, त्यामुळे तुम्ही तुमचा गेम आधी जो आहे तो ओपन करा. तुम्ही जे आहे ते असं अंकिताला खुश करण्यासाठी अशा गोष्टी नका बोलू. तुम्ही स्वतः तुमचा गेम इम्प्रूव्ह करत नाही आणि अंकितासाठी तुम्ही जिकडे सांगताय की अंकिताने असं करायला पाहिजे आणि तसं करायला पाहिजे, त्यासाठी जर का मी या गोष्टी केलेल्या आहेत, तर मला असं वाटतं की डीपी दादा सावध होण्याची गरज आहे. आता तुम्ही इकडे असं म्हणताय की अंकिताने गेम ओपन करण्यासाठी जे आहे ते मी इकडे जे आहे ते घनश्यामला जे आहे ते चिडवलं आणि त्यांनी तो डब्बा तोडला, आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला कॅप्टन्सी उमेदवारी सोडावी लागली त्यावेळेस बोलताय की माझ्याकडून त्या टास्कमध्ये चूक झाली होती, ही जबाबदारी घेऊन मी कॅप्टन्सी कार्य सोडतोय. मग तुम्ही ती जाणून बुजून गोष्ट आधी केली म्हणताय, नंतर म्हणताय माझ्याकडून चूक झाली. नक्की कोणती गोष्ट तुम्ही डीपी दादा खरं बोलताय हे मला सांगा. त्यावेळेसची गोष्ट खरी आहे का अंकिताला सांगितलेली गोष्ट खरी आहे ते मला प्लीज सांगा. कारण तुम्ही कॅप्टन्सी टास्कमध्ये एक बोलताय, इकडे एक बोलताय आणि संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. म्हणजे तुम्ही अंकिताला जर का खुश करण्यासाठी या गोष्टी बोलत असाल तर मला नाही पटलं, कारण अंकिताने तुम्हाला नॉमिनेट केलेलं आहे. त्यामुळे आधी तुम्ही तुमचा गेम सुधारा आणि मग अंकिताला मदत करा तुम्ही. पण आधी तुमचाच गेम पाठी पडायला लागला आणि तुमच्यापेक्षा जर का तुम्ही अंकितालाच मोठं करायला बघत असेल तर मला असं वाटतं की त्यांनी तुमचाही काही फायदा होणार नाही आणि कोणाचाच काही फायदा होणार नाही. आणि बाकी राहिली अरबाज आणि निक्कीबद्दलच्या गोष्टी आहेत, तर त्याबद्दल आपण ना खूप जास्त ज्या आहेत ना कमी बोलणार आहे. कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप जास्त इरिटेटिंग व्हायला लागल्यात. एपिसोड बघवून असं झालाय, कारण म्हणजे काहीच नाही नवीन त्याच्यामध्ये. आपण 2 दिवसापासून त्यांचा गेम एक्सपोज केलेला आहे, त्यामुळे नवीन काहीतरी आता बिग बॉसने दाखवावं अशी इच्छा आहे. घरामध्ये कॅप्टन्सी टास्क सुरू झाला आणि कॅप्टन्सी टास्क खूप जास्त इंटरेस्टिंग होता, कारण इकडे प्रत्येक सदस्याला आपली बाजू मांडायची होती. ज्या लोकांनी उमेदवारी गमावली होती ते लोक बाहेर बसले आणि ज्यांच्याकडे उमेदवारी होते ते लोक
मुंजाकडे गेले. लोकांना मुंजासमोर जाऊन जे आहे ते सांगायचं होतं की मागे जो टास्क झाला त्यामध्ये मी कसा भारी खेळलो, हे जे आहे ते या गेमचं वैशिष्ट्य होतं आणि हे सगळ्यांना सांगायचं होतं. आता यामध्ये सूरज सोडला तरी बाकी कोणी सुद्धा मुद्देसूद बोललं नाही. बाकी सगळ्यांनी इकडे येऊन फक्त घाण घाण आणि घाण केली. प्रत्येकाला जे आहे ते जोड्यामध्ये वाटलं होतं. अंकिता आणि जान्हवीची जोडी होती आणि दोघींनी सुद्धा मुद्द्याला धरून गोष्टी नाही केल्या. अंकिताने तर एकदम असं उरकलं जसं काय तिला ना म्हणजे पटकन जायचं होतं तिथून बाहेर, अशा पद्धतीने तिचं बोलणं उरकलं. त्यानंतर जान्हवीने पण थोडंसं तिच्याबद्दल सांगितलं, परत अंकिताच्या खेळकडे आली, त्यामुळे तिनेही तिचं जे आहे ते म्हणणं उरकलं. त्यानंतर मजा आली वैभव आणि आर्याची. तर दोघंही एवढे मंद आहेत ना, मला असं वाटतं की दोघांनाही समजत नाहीये की त्या कॅप्टन्सी कार्यामध्ये स्वतः कसं चांगलं आहे हे सांगायचं होतं, पण या दोघांनी स्वतः कसं चांगलं आहे हे अजिबात सुद्धा सांगितलं नाही. बाकीच गोष्टी बोलायला लागले. आर्या मॅडमने तर विषय सांगितले की मी कॅप्टन्सी उमेदवारी सोडते, मला गरजच नाहीये. बिग बॉसने नंतर झापलं की भाई तू नॉमिनेशनमध्ये सुद्धा एवढीच प्रामाणिक मागाने घराच्या बाहेर हो. डायरेक्ट बिग बॉसने इला झापलं. म्हणजे या लोकांना समजतच नाही की कॅप्टन्सीचं महत्त्व काय. बिग बॉस वारंवार सांगतात की कॅप्टन्सी म्हणजे इम्युनिटी. बाय इम्युनिटी जर का तुम्हाला हवे असेल तर कॅप्टन्सी मिळवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे दोघंही म्हणजे वैभवलाही गेम खेळता येत नाही आणि आर्याला सुद्धा गेम खेळता येत नाही. मी हे म्हणेन की इकडे तुम्ही स्वतःसाठी जर का भांडू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, स्वतःबद्दल तुम्ही स्वतःच बोलू शकत नाही, तर तुमचा काहीच फायदा नाही आहे. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यालाच नेहमी मोठं करून का दाखवायचंय, तुम्हाला दुसऱ्याच्याच नजरेत का नेहमी चांगलं व्हायचंय. स्वतःसाठी जगा ना, स्वतःसाठी बोला ना, काहीतरी करा. बरं तुम्ही हे पण नाही की तुमची म्हणजे निक्कीसारखं काही म्हणजे इलॉजिकली बोलताय, तुम्ही लॉजिक लावूनच बोलताय ना इकडे, पण तुम्हाला तेही बोलायचं नव्हतं. नंतर जे होते 3 लोक होती, वर्षा, धनंजय, सूरज. आता सूरजने आहे ना सरळ सरळ बोललं की मी यांच्यापेक्षा मजबूत गेम खेळलोय, त्यामुळे मला कॅप्टन व्हायचंय आणि सगळ्यांना आवडलं. आता वर्षाताई आणि धनंजयने सुद्धा पाठच्या कुठल्या टास्कमध्ये त्यांनी काय केलं, मग कोणाची कशी मदत केली. आणि वर्षाताईचं तर लेक्चर बाबा रे बाबा. तर त्या वर्षाताई तर म्हणल्या कावेबाज घनश्याम. कावेबाज. त्या घनश्यामला तर कोण बोलत नाही यार घरामध्ये. घनश्याम घरातही ट्रोल होतोय, बाहेरही ट्रोल होतोय. तर वर्षाताईंना जे आहे ते लांब लचक भाषण झाडलं आणि ठीक आहे यार, म्हणजे काय म्हणजे ते हे सगळं जे आहे त्यांचं बोलणं मंद होतं. मला सूरज सोडला तर बाकी एकाही कंटेस्टंटनी स्वतःविषयी बोललेली गोष्ट आवडली नाही. आता त्यानंतर बिग बॉसने याच्यामध्ये ट्विस्ट आणला आणि सांगितलं की तुम्हाला 2 लोकांना जे आहे त्याच्यातून बाद करायचंय आणि जे बाद होतील त्याला जे आहेत ते बीबी करन्सी मिळणार आहे. काय मित्रांनो, यावेळेस घरामध्ये खूपच कमी राशन आलेलं आहे. तर बिग बॉसने काही ना काही करून यांना करन्सी देऊन ते राशन जे आहे ते द्यायचंच होतं. यावेळेस जरी कोणी जरी कॅप्टन झालं असतं तर त्यांनी काही ना काही पद्धत आणून जे आहे ते घरामध्ये लोकांना राशन दिलं असतं, कारण राशन खूपच कमी आहे. तर सुरुवातीला जे आहे ते आर्या आणि डीपी बॅक झाले. जसं मागाशी म्हटलं होतं की डीपीने इकडे काहीतरी गोष्ट बोलली आणि यांना इम्युनिटी नको आहे, म्हणजे तो बोलतो की वैभवला इम्युनिटीची जास्त गरज आहे, तशी मला पण आहे पण जास्त नाही आणि म्हणून बाहेर. म्हणजे डीपी दादा फॅन्सवरती विश्वास असावा, पण एवढा पण विश्वास नका दाखवू की तुम्हालाच बॅग भरावी लागेल. इकडे तुम्ही वैभववर विश्वास दाखवताय, इकडे तुम्ही वैभवला जे आहे ते इम्युनिटी देण्यासाठी जर का तुम्ही जे आहे जर का बाहेर होत असाल तर धन्य आहे. म्हणजे कॅप्टन्सी नकोय म्हणून एवढ्या इझी जे बाहेर येणारे लोक असतील तर ते बी टीममध्येच असतील आणि ते तसंच होताना दिसतंय. त्यानंतर दुसऱ्या राऊंडला काय झालं की वर्षाताई आल्या. वर्षाताई बोलल्या की मला आता कॅप्टन व्हायचंय. तर अंकिताला जे आहे ते बॅग फुटला जायच लागणार होतं, कारण पाठीमागे अंकिताचं ऐकून वर्षाताईने कॅप्टन्सी सोडली होती. त्यामुळे अंकिता आउट झाली आणि सूरजला तर काय म्हणणं एकदम इझीच आहे. सूरज बोलला मला पण नकोय. का नको होती त्याला कॅप्टन्सी तोच सांगू शकतो. आणि या सगळ्यांना जे आहे ते 33,000 बीबी करन्सी जे आहे ते मिळाली. त्यानंतर 3 लोक राहिली होती. आता 3 लोकांमध्ये इझिली जे आहे ते वैभव आणि जान्हवी बहुमत करून जे आहे ते वर्षाताईला बाहेर काढू शकत होते, पण हे दोघं एवढे बोर्डम आहेत, यांनाही गेम नाही समजला आणि वर्षाताई त्यांच्या मतावरती ठाम राहिल्या. आणि ज्या पद्धतीने वर्षाताई बोलत होत्या ना, तर घरातील सगळ्या लोकांना हेच वाटणार होतं की वर्षाताईंना कॅप्टन करायचं आहे. पण इकडेच चालू होतो आरबाजचा महागेम. आपण जे 2 दिवसापासून एक्सपोज करतोय आरबाजला, तो इथे सुद्धा आरबाज एक्सपोज झालेला आहे. आता आरबाज काय म्हणतो, जे मैत्रीण आहे, वैभव माझा मित्र आहे आणि वर्षाताईचा त्याचा संबंध लांब लांबपर्यंत नाहीये. पण ज्या वेळेस बिग बॉसने बहुमत नाही झालं त्यावेळेस बाहेरच्या लोकांना निर्णय घ्यायला सांगितला, त्यावेळेस अरबाजला बोलताना दाखवलं की बाई
जान्हवी नको, वैभव नको, आपण सरळ सरळ वर्षाताईला बनवू. म्हणजे कोणाच्या गुड बुक्समध्ये राहण्यासाठी हा त्यांनी निर्णय घेतलाय. आता इकडे त्याला तर कॅप्टन्सी मिळणारच नव्हती, निक्कीलाही मिळणार नव्हती, तर निक्कीला नाही मिळणार, तुला नाही मिळणार, तर तुझ्या टीममधल्या वैभव आणि जान्हवीला मिळालेस तर काय वाईट होणार नव्हतं. पण ॲक्च्युली निक्की आणि अरबाजचा डाव हा आहे की सगळं मिळालं तर त्या दोघांनाच पाहिजे आणि आम्हा दोघांना नाही मिळालं तर वैभव आणि जान्हवीला मिळवून द्यायचं नाही. हा साधा आणि सरळ त्याचा गेम प्लॅन चाललेला आहे आणि तो गेम प्लॅन एक्सपोज झालेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, जर का अरबाज एवढाच टीम करतो तर इकडे वैभव आणि जान्हवीसाठी का भांडला नाही, तर त्याला निक्कीच्या समोर वाईटही व्हायचं नाहीये. तुम्ही समजून घ्या. म्हणजे हा जो आखलेला गेम प्लॅन आहे निक्की आणि अरबाज पटेलचा तो इकडे सुद्धा एक्सपोज झालेला आहे आणि यांनी जे आहे ते टीम फुटल्यानंतर यांना ॲक्च्युली वैभव आणि जान्हवीला मोठं करायचं नव्हतं, म्हणून त्यांच्यापासून लांब जाण्याचा जो आहे तो विचार यांनी केलेला आहे. आता यांचं ना साधं सरळ टार्गेट आहे, तुम्हाला सांगतो. अरबाज जो आहे तो गोड बोलून आर्याला त्याच्या टीममध्ये घ्यायला प्रयत्न करणार. निक्कीने ऑलरेडी अभिजितला फीड केलेला आहे, त्यामुळे अभिजित सुद्धा त्याच्या टीममध्ये जाणार. घनश्यामला ओढणं त्यांच्या टीममध्ये बाकी लोकांपेक्षा खूप इझी आहे. त्यामुळे आता इथून पुढे मी तुम्हाला दाट शक्यता सांगतो की अरबाज, निक्की, अभिजित, आर्या यांचा एक ग्रुप होऊ शकतो आणि दुसरा ग्रुप जो आहे ती राहिलेली मंडळी आहे, ज्याच्यामध्ये आहे सूरज, पॅडी दादा, त्यानंतर अंकिता, वर्षाताई, वैभव, जान्हवी, या लोकांचा दुसरा ग्रुप जे आहे ते किंवा डीपी दादा यांचा दुसरा ग्रुप होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, असं मला सद्यस्थितीत तरी गेम दिसत आहे. वर्षाताई कॅप्टन झाले, ड्युटीचं डिस्कशन चालू होतं आणि त्या ड्युटीच्या डिस्कशनमध्ये आपण हे पाहतोय की निक्की आडवी तिडवी बोलत आहे. म्हणजे त्या निक्कीच्या स्वभावाला आपण काहीच करू शकत नाही आणि तिला वाटतं की तू खूप शहाणी आहे आणि तिचा भारीवाला गेम आहे. म्हणजे 3-4 वर्षापूर्वी जुना झालेला गेम ती इकडे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हिचा हा गेम कोणाला, म्हणजे मला वाटतं हिचा गेम हा फक्त हिलाच आवडतोय. बाकी कोण हा गेम ॲक्सेप्ट करतंय की नाही मला माहीत नाही. राहिली गोष्ट बी टीमची, तर बी टीमच्या लोकांचं सुद्धा फुटेज दाखवलं. डीपी दादाचं चांगलं फुटेज आहे, पॅडी दादाचं चांगलं फुटेज, गोष्टी अनसीन अनदेखामध्ये आपण पाहतो. त्या गोष्टी एपिसोडमध्ये टाकल्या तर आपल्याला एंटरटेन होईल. या निक्कीच्या आणि अरबाजच्या फेक लव्ह स्टोरीपेक्षा त्या गोष्टी बघणं आम्ही प्रेफर करू, पण ही फेक लव्ह स्टोरी नकोय. आता त्यामध्ये सुद्धा जे आहे त्यांनी वाद घातला आणि वादाच्या शेवटी काय झालं मित्रांनो, नंतर एक डिसिजनवरती हे लोक पोचली. पण कोणताही डिसिजन घेण्याच्या आधी वाद घालणं जे आहे हे या लोकांचं कर्तव्य आहे, तसं जे आहे ते निक्की वागत आहे. आता अभिजित आणि जे आहे ते इकडे निक्की बसले. निक्की जे आहे ते फिलॉसॉफी झाडत आहे. बघ म्हणे की बाई त्यावेळेस मी मोठी होऊ शकत होते, तुझ्याऐवजी मी आतमध्ये गेलेस तर संपूर्ण महाराष्ट्राने जे आहे ते मला डोकावर घेतला असतं, पण मी तसं नाही केलं, मी तुझ्यासाठी नाही केलं. पण समोरच्या टीमने सुद्धा तुला मदत नाही केली. तर अभिजित म्हणतो हां खरं, त्यांनी पण मला मदत नाही केली. याचाच अर्थ काय, ते अभिजितचे कान भरते, दुसरं काही सुद्धा नाही करत. जर का तिला एवढं माहीत होतं ना की तिचं नाव मोठं होणार आहे गेममध्ये, तर ती गप्पच नसती बसली, ती तिकडे गेली असती. तिला जो आहे तो स्वतःचा इगो त्यावेळेस खूप मोठा होता. तिला असं वाटलं की मी, हे लोक बोलतात तर मी का जाऊ, हे लोक बोलतात ना तर मी जाणार नाही. जर का समोरचे लोक बोलले असते ना निक्कीला नाही जायचं, तर निक्की बोलले असते मी जाणार. तिला प्रत्येक गोष्ट समोरचा जर का एक बोलला तर हिला ना नेहमी -1 बोलायची सवय आहे. ही कधीही 2 बोलणार नाही, ही जाणून बुजून बोलणार -1. अरे समोर अरे ते 1 आहे, नाही म्हणणार ती -1च आहे. अशा पद्धतीचं कॅरेक्टर जे आहे ते निक्की तांबोळी आहे. त्यामुळे अभिजितचे कान भरणं ही तिची प्रोसेस चालू होती. बोलली की तू माझ्या इकडे जोडी सोडून गेला, त्यामुळे मी तुला काय बोलली नाही, मी हल्ली होती, पण तू याच्यानंतर माझ्याशी भांडला तर मी तुला एक्सप्लेनेशन मागेन. पण बाकी लोकांविषयी जसं माझ्या मनात राग आहे तसा तुझ्याविषयी नाही आहे, कारण ती अंकिता मला आवडत नाही. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अभिजितला सांगत होती. आता मला असं वाटतं की अभिजित जे आहे ते या किती गोष्टी तिच्या ऐकतोय आणि किती नाही हे येणारा काळच ठरवेल. पण मित्रांनो, निक्कीने जे आहे ते तिचा एक आहे तो निवडलाय अभिजित सावंतच्या रूपाने आणि तशा पद्धतीनेच ते गेम जे आहे ते पुढे खेळण्याचा प्रयत्न करत आहे. आता अरबाज आणि निक्कीचं काय चाललंय ही गोष्ट वैभवच्या लक्षात यायला लागलेली आहे. म्हणून तो अंकिताला विचारतोय की भाई तो अरबाज तुला काय बोलत होता निक्कीबद्दल, तर ती बोलली असं काही विशेष नाही, नाही तो सारखा त्याकडे बघतोय काय, हसतोय काय. तर पॅडी दादा बोलतो हां हे खरंय, त्यांचं हे चालणारच आहे आणि तो जोडी सुटली रे सुटली की दोघं एकमेकांपाशी जाणार आणि एकमेकांपाशी जाऊन जे आहेत ते सॉल्ट आउट करणार. आता ह्या गोष्टी वैभवलाही समजायला लागलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की लवकरच जे आहेत ते इक्वेशन परत एकदा घरातले बदलणार आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये परत एकदा घरामध्ये 2 ग्रुप होणार आहेत. आणि मला अजून एक अशी गोष्ट वाटते की बिग बॉसच्या घरात चॅलेंजर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीज वगैरे या आठवड्याला होऊ शकतात असं मला वाटत आहे. तुमचं काय म्हणणं या सगळ्या गोष्टीबद्दल की बिग बॉसच्या घरात काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकतं, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. डिटेलमध्ये रिव्ह्यू आहे आपला, तुम्ही
फक्त मेन मुद्द्यावरती आपण बोलतो. एखाद्याचे डायलॉग बोलणे किंवा तो काय बोलला हे तुम्हाला सांगणे म्हणजे मी एपिसोड परत वाचतोय असं आहे. त्यांनी ज्या गोष्टी घरामध्ये केलेल्या आहेत त्याच्यावरती माझं मत काय हे तुम्हाला मी सांगायला येतो. त्यांनी काय डायलॉग बोललेत हे तुम्हाला सांगायला येत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा असते की डायलॉग सकट सांगावं. एवढं शक्य होत नाही 15-20 मिनिटाच्या रिव्ह्यूमध्ये. त्याच्यासाठी 1-1 तास 2-2 तास बोलावं लागेल आणि 2 तास कुणीही रिव्ह्यू बघत नाही. लोकांकडे एवढा टाईम नाही आहे. त्यामुळे आपला शॉर्ट आणि स्वीट रिव्ह्यू असतो. जर रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत भारत माता की जय.